सासूबाईंनी मला सांगितलं जोपर्यंत मी उभी आहे तोपर्यंत तू घराची काळजी करू नकोस, तोपर्यंत तू पाहिजे तेवढं काम कर. आणि बोलल्या तशा त्या वागल्या सुद्धा. नंतर नंतर जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा मात्र त्यांनी जे मला सांगितलं ते मी केलं. मी माझं काम कमी केलं आणि मी त्यांच्यासाठी होते. पण हे गिव्ह अँड टेक होतं आमच्या दोघींचं. म्हणजे आमच्यात वाद झाले नाहीत का? वाद झाले. आमच्यात पण भांडणं व्हायची, आमचे पण वाद व्हायचे. माझ्या आईचे आणि माझे सुद्धा मतं वेगवेगळी आहेत. तर सासूची आणि माझी मतं वेगळी असूच शकतात. पण ते वाद कुठपर्यंत न्यायचे आणि ते कधी थांबवायचे हे आम्हाला दोघींनाही माहिती होतं. कारण आम्हाला दोघींनाही एकमेकींबद्दल प्रेमही होतं आणि आम्हाला एकमेकींबरोबर राहायचं होतं. आम्हाला तो सहवास जास्त महत्वाचा होता अबोल्यापेक्षा. त्याच्यामुळे आम्हाला दोघींनाही माहिती होतं आपल्याला काय हवंय. त्यामुळे आमचे वाद, आमचे तंटे कधी आमच्या म्हणजे सासऱ्यांच्या किंवा संजयपर्यंत पोहोचले नाही. कारण आम्हाला दोघींनाही घर महत्वाचं होतं, एकत्र राहणं महत्वाचं होतं.